Hello my friends, welcome to the world of engineering again with Maitre sir. Friends, या लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत एक नवीन कॉन्सेप्ट ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट फ्रॉम दिस चॅप्टर. तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस आपण गिवन मॅट्रिक्सचे रोज आणि कॉलम्स इंटरचेंज करतो, आपल्याला एक नवीन मॅट्रिक्स त्या ठिकाणी भेटतो, त्यालाच आपण ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स असं बोलतो. एक एक्झाम्पलमधनं आपण या गोष्टी थोडंसं शिकूयात. कन्सिडर करा, आय हॅव ए मॅट्रिक्स ए आणि त्या मॅट्रिक्सचे हे सगळे त्या ठिकाणी एलिमेंट्स आहेत जे तुम्ही पाहताय ए बी सी डी ई एफ. ओके, आता विषय हा आहे की इथं असणारा जो रो आहे याला मी इंटरचेंज करणार आहे, याला मी कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता, हा ए बी सी जो की आत्तापर्यंत रो होता, आता तो या ठिकाणी बनणार आहे कॉलम. डी ई एफ आत्तापर्यंत त्या ठिकाणी रो होता, आता तो या केसमध्ये बनणार आहे कॉलम. फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही रोजला कॉलमच्या टर्म्समध्ये लिहिता किंवा कॉलम्सला रोच्या टर्म्समध्ये लिहिता, एक नवीन मॅट्रिक्स त्या ठिकाणी आपल्याला ऑब्टेन होतो, भेटतो, आणि त्यालाच आपण बोलतो ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. माय फ्रेंड्स, इथं आपण ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केलाय, म्हणजेच तिथं असणारे रो आता मी इंटरचेंज करून त्यांना कॉलमच्या भाषेत लिहिलं. हेच ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स असतं. ट्रान्सपोजला डिनोट करण्यासाठी ए टू द पॉवर टी असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो, किंवा ए डॅश याचाही यूज आपण त्या ठिकाणी करू शकतो टू आयडेंटिफाय द ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. व्हेरी सिम्पल. ठीक आहे, इथं असलेले रोज जेव्हा या ठिकाणी आपण कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहितो, तेव्हा तो त्या मॅट्रिक्सचा त्या ठिकाणी काय असतो, ट्रान्सपोज असतो. जसं या ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज सध्या आपल्या समोर आहे.